आज आपल्या नाशिकमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असताना छत्रपती शिवरायांची पर्यावरणाबाबतची नीती काय होती हे आज समजून घेणं फार आवश्यक झालेलं आहे. शिवरायांचे धोरण होते, झाडे ही मनाप्रमाणे हवी तशी तोडू नयेत, कारण ही झाडे काही 1-2 वर्षात मोठी होत नाही तो, त्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते. प्रजेनं ही झाडं अक्षरशः स्वतःच्या लेकरांसारखी काळजीपूर्वक वाढवलेली असतात. त्यांना खत पाणी घालून त्यांची निगा राखलेली असते. ती तोडली तर प्रजेच्या दुःखाला पारावर राहणार नाही व प्रजेला दुःख देऊन कार्य करणारी ही व्यक्ती पापकर्म केल्याने अल्पावधीतच बुडून नाहीशी होईल. त्यामुळे जी जीर्ण झालेली झाडं आहेत, जी बिलकुल आता कामाची राहिलेली नाहीयेत, तीच तोडावीत. आणि अशी झाडं तोडताना सुद्धा झाडाच्या मालकांना योग्य तो मोबदला द्यावा आणि त्यांच्या परवानगीनेच तोडावीत. मित्रांनो, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात असलेले रामचंद्रपंत अमात्य यांनी शिवरायांची ही नीती त्यांच्या आज्ञापत्र या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पर्यावरणाबद्दलचे शिवरायांचे विचार तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.